हॅलो, मी पल्लवी. तर इथं आमच्या कस्टमरला यायला वेळ होता, तोपर्यंत बघा तुम्ही किती सुंदर वातावरण झालं आहे आणि खरंच इतकं सुंदर वातावरण फक्त आमच्या बुलढाण्यामध्येच असू शकते. तर मला असं वाटलं, की इथे आपण छानपैकी फोटो काढूया. पण दीदी तितक्यात हंसते आले बेटा. आमचे कस्टमर आणि आल्याबरोबर झालं माझं सुरू काम. तर तुम्ही पाहू शकत असाल, आमच्याकडे खूप छान पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यानंतर असं छान हिरवं-हिरवं वातावरण होतं आणि त्यावर हा लाल कलरचा ड्रेस किती सुंदर दिसतो आहे. तर आजचं माझं शूट आहे बुलढाण्यामध्येच आणि तेही चौधरी लॉन्सवर आणि खरंच ड्रेसचा कलर या हिरव्या वातावरणामुळे खूप छान दिसत होता आणि या ताईचं हे सेकंड बेबी होतं. तरीही आई जी असते ती पहिलं मूल असलं किंवा दुसरंही मूल असलं तरी प्रेम ही सारखंच करते. कारण मीही एक आई आहे आणि आपल्यासाठी दोघी मुलं खूप म्हणजे खूप आपल्यासाठी दोघी पण मुलांचं जे प्रेम आहे ते समान असतं. तर यांचं दुसरं बेबी येणार आहे त्यामुळे हे दोघं पण खूप मस्त हॅपी होते आणि त्यांचं फोटोशूट पण खूप छान झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण पण खूप चांगलं होतं. तुम्ही लोकेशन पाहू शकत असाल किती सुंदर वातावरण झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये असे फोटोशूट झालं तर खूप आनंद होतो आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल, मला फोटोमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण काय व्हायचं, की माझ्या मिस्टरांच्या वेडिंगच्या ऑर्डर राहायच्या किंवा बाहेर ज्या एंगेजमेंटच्या ऑर्डर असतात किंवा अजून बरीचशी कामं असतात बाहेरची ती राहायची. त्यामुळे काय व्हायचं, की स्टुडिओ बराच वेळा बंद राहायचा आणि कस्टमर सारखे-सारखे कॉल करायचे आणि मला येत काहीच नव्हतं. कारण की फोटोग्राफी शिकून मला 12 वर्ष कंप्लीट झाले आहे. पण मी असा कधीच विचारही केला नाही, की आपण YouTube चॅनलवर हे अपलोड करू शकतो आणि आपलं काम खरंच वाढवू शकतो. खरंच YouTubeच्या माध्यमातून खूप सारं कामही मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काम करतो ते आपल्या ग्राहकांना आवडतं यात खूप जास्त आनंद मिळतो. तर म्हणून मी ठरवलं आहे आता, की तुमच्यासोबत एक तरी व्हिडिओ नक्की शेअर करायचा. तरी मी प्रत्येक व्हिडिओ शेअर करताना माझ्या कस्टमरला विचारत असते. कारण कसं असतं कुणाला आवडतं, कुणाला आवडत नाही. तर असो, तर फोटोग्राफी शिकण्याचं कारण हे एकच आहे, की आपला स्टुडिओ बंद राहायचा. मुलं पण ठेवले आम्ही. पण मुलांचं कसं असतं, त्यांना नवीन ठिकाणी जास्त काम मिळालं, म्हणजे जास्त पगार जर मिळाला, ते काम सोडून जातात. हे प्रत्येक मुलांचंच असतं. म्हणजे जो नोकरदार वर्ग असतो, त्यांना जिथं जास्त पैसा मिळेल, तिथे ते निघून जातात. आणि अशा रीतीने मी फोटोग्राफी शिकली. करताना खूप जड गेलं, कारण की मला फोटोग्राफीमधला अजिबात अनुभवही नव्हता. मी कधी ट्रायही केलेलं नव्हतं. पण माणूस खरंच हळू शिकतो, तशी मी शिकत गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं खरंच आधी इंटरेस्ट नव्हता. पण आपलं काम जर आपण मनापासून केलं, तर त्यात खरंच आपल्याला यशही मिळतं आणि आज अशी परिस्थिती आहे, की तू काय काय माझे जे कस्टमर असतात, ते आधी मला विचारतात, "ताई तू आहे का स्टुडिओमध्ये? आणि तुम्ही जर असाल तरच आम्ही येतो." तर इतकं छान काम चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक स्त्रीने खरंच थोडं-थोडं का होईना प्रयत्न स्माईल करावे पाहिजे. आणि प्रयत्न करताना कितीही अडचणी आल्या, तरी सातत्य जर ठेवलं, तर ते खरंच काम आपल्याला नक्की यश देतं. कबीर तू आता काय बरेच जण पकडलंय? विचारतात, की "ताई, तू कबीरला कुठं हं? ठेवते?" तर मी जेव्हाही फोटो काढायला जाते बाहेर, तर आपण कबीर कुठं नेहमी आलो बाबू? माझ्यासोबत असतो. तर तुम्ही पाहू शकत असाल, तो असा कुठे लाईट आलो? घेतो, कधी मस्त्या करतो, कधी उड्या मारतो. त्याच्याकडे पण राणी लक्ष ठेवावं लागतं. बगीचात. पण बऱ्याच वेळा जेव्हाही कबीर आमच्यासोबत असतो, म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत आणि माझ्यासोबत, तर एक जण त्याच्याकडे लक्ष ठेवतं आणि एक जण शूट करतं. तर असं आम्ही दोघं मिळून काम करतो. कारण की कबीरला सांभाळणं आणि फोटो काढणं एकाच वेळेस जमत नाही आणि यांना अजिबात व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. त्यामुळे मी स्वतः मला तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आम्हाला छोटे मुलं आहे, आम्ही कसं काम करावं? तर नाही, मी कबीर फक्त माझा कबीर हा जो आहे, हा फक्त 1 महिन्याचा असतानापासून मी काम करते आहे आणि खरंच जर आपलं जर जीवनच त्याच्यावर असलं, आपल्या व्यवसायावर, तर आपल्याला काम करावंच लागते. ते बाळ छोटं असो किंवा मोठं असो, त्यावर ते डिपेंड नसतं आणि आज बघता-बघता माझा कबीर 5 वर्षाचा कंप्लीट मज्जा होऊन येते जाईल का कबीर? आणि बघा कबीरचं इकडे मस्त खेळणंही सुरू आहे. माझं लक्षही राहतं आणि त्याला आम्ही अजिबात घरी ठेवू शकत नाही. कारण कबीरकडे त्याच्या आजीला लक्ष द्यायला वेळ नसतो. कारण की त्यांचंही मोठं शॉप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कबीर त्यांचं अजिबात ऐकत नाही. कारण की त्याला खाली राहायला खूप आवडतं. म्हणजे रोडवरच तो सारखा-सारखा जातो आणि म्हातारा व्यक्ती त्यांच्या मागे किती पळणार आहे. त्यामुळे आपलं जे लेकरू आहे, ते नेहमी आपल्यासोबतच राहायला हवं. तर आज माझा व्हिडिओ कंप्लीट झाला होता. घरी आल्यानंतर मला करायची होती कारल्याची भाजी आणि तुमच्यासोबत मला ती शेअर करायची होती. अगदी साधी सोपी ही भाजी आहे. मी कारले आधीच चिरून ठेवले होते.
शूटवर जायच्या आधी त्याला मस्त मीठ लावलेलं होतं, त्यामुळे त्याला असं पाणी सुटलं. कारल्यातलं पाणी आणि बिया काढून घ्यायच्या आणि त्या फक्त तेलामध्ये फ्राय करायच्या. त्यामुळे काय होतं, आपल्या पोटामध्ये कारलं पण जातं आणि कारलं हे असं जर मी केलं तर ते कडू होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कारलं महिन्यातून किंवा 15 दिवसातून तरी एक वेळा नक्की खाल्लं पाहिजे. यामुळे आपल्या पोटातले जे किडे असतात ते नक्की मरून जातात, असं सांगणारे सांगतात. म्हणजे माझी आई सांगायची नेहमी आणि खरंच तसे कारल्याचे उपयोग खूप सारे आहे. पण कडू असल्यामुळे बरेच जण खात नाही. तर तुम्ही पण नक्की असं कारलं करून बघा. अगदी पटकन होतं, चटकन होतं आणि अजिबात ते कडू लागत नाही. तर त्यामध्ये तुम्ही तिखट टाका थोडंसं. म्हणजे आधी तेलामध्ये त्याला तेल टाकून मस्त जिरं, मोहरी टाकून त्याला मस्त कढईमध्ये फ्राय होऊ द्या आणि फ्राय झाल्यावर त्यात थोडंसं हळद, तिखट टाका आणि मीठ त्याला आधीच लावलेलं असतं. तर हे जे कारलं आहे मस्त मंद आचेवर कुरकुरीत होऊ द्या. खरंच असं वाटतही नाही की आपण कारल्याची भाजी खातो. हा व्हिडिओ छोटा झाला असता, त्यामुळे मी हा व्हिडिओ यातच मध्येच ॲड केला आहे. आणि खरंच अशी कारल्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खाताना पण खूप छान लागते. आणि नक्की 15 दिवसातून एक वेळा नक्की कारलं खा. तुमच्या तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीची भाजी करा आणि नक्की खा. कारण की आपल्या आरोग्याची काळजी आपणच स्वतः घेतलेली बरी असते. दवाखान्यापेक्षा मला असं वाटते त्या कडू गोळ्या खाल्ल्यापेक्षा कारलं खाल्लेलं काय वाईट आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला अजून काही बघायला आवडत असेल तेही नक्की सांगा. तोपर्यंत परत भेटूया. बाय.